हॅलो, मी आहे पुष्पा। माझ्या पुश लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला केसांसाठी एक रेमेडी दाखवणार आहे। ती घरच्या घरी कशी बनवायची ते तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे। ती रेमेडी लावल्यामुळे तुमच्या केसांमध्ये एकदम शाईन दिसेल, तुमचे केस स्मूथ होतील, कंडिशनर झाल्यासारखे वाटतील आणि जास्त वस्तू नाही, मोजक्याच वस्तूपासून मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल की मी पार्लरला जाऊन आले की काय, असे एवढे स्मूथ तुमचे केस होतील। तर हे ह्या काय काय वस्तू वापरून आपल्याला हे बनवायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते। तीन वस्तू आपल्याला वापरायच्या आहेत। एक म्हणजे ॲलोवेरा जेल, दही वापरायचं आहे आणि ह्या कोकोनट नारळाचं तेल आहे। हे कोकोनट ऑइल आहे, ते घाण्या म्हणजे लाकडाच्या घाण्यापासून बनवलेलं प्युअर कोकोनट ऑइल आहे, ते मी वापरते। तुमच्याकडे जर पॅराशूट वगैरे तुम्ही जे वापरत असाल ते वापरू शकता। आता आपल्याला तुम्हाला माहिती आहे ॲलोवेरा जेल हे आपल्या केसांसाठी खूप उपयोगी आहे आणि शायनिंग आपल्या ह्याच्या ॲलोवेरा जेलनी केस आपले स्मूथ आणि शायनी बनतात, डॅन्ड्रफ नाहीशी होते त्याच्यामुळे, आणि इचिंग जर कोणाला स्काल्पला इचिंग वगैरे होत असेल तर ते पण त्याच्यानी कमी होतं। आता मी हे 1 चमच घेते। तुम्ही तुमच्या केसाच्या हिशोबाने, म्हणजे तुमचे केस किती मोठे आहेत त्या हिशोबाने तुम्ही घ्या। मी ते 1 चमच घेत आहे। आता कोकोनट ऑइल, हे कोकोनट ऑइल मी 2 चमचे घेते माझ्या केसाच्या हिशोबाने। तुम्हाला किती लागेल त्या हिशोबाने तुम्ही घ्यायचं। तर हे 2 चमचे मी कोकोनट ऑइल घेतलंय। ओके, आता कोकोनट ऑइलचे फायदे तर तुम्हाला माहीतच आहे। ते आपल्या मॉइश्चराइज करते, आपल्या केसांना चांगलं कंडिशनर करतं आणि त्याच्यामुळे आपले केस शायनी आणि स्मूथ होतात। आणि तेलाचे तर अनेक फायदे आहेत। हे तेल लावणं पण केसांसाठी खूप गरजेचं आहे। तर या 2 गोष्टी घेतल्या आपण। आता मी ह्याच्यामध्ये 2 चमचे दही टाकते। 2 चमचे दही टाकले मी। हे चांगलं मिक्स करायचं, खूप छानपैकी एकजीव झालं पाहिजे, ते असं मिक्स करायचं। आता दहीचे उपयोग तुम्हाला माहिती आहे, हे नॅचरल कंडिशन करतं, सॉफ्ट बनवतं केसांना आणि तुमच्या केसाच्या वाढीसाठी जे अडथळे आहेत ते दूर करायचं काम दही करतं आणि छान असे स्मूथ असे आपले केस ह्याच्याने बनतात। हे चांगलं मिक्स करायचं, असं एकजीव करायचं। हे तेल असल्यामुळे लवकर मिक्स नाही होत, खोबरेल तेल असल्यामुळे, तर हे चांगले मिक्स करायचं। तर अशा प्रकारचं हे मिक्सचर तयार झालेलं आहे। हे तुम्ही आठवड्यातून एकदा लावू शकता आणि तुम्ही मुळापासून म्हणजे केसाच्या स्काल्पपासून ते शेंड्या म्हणजे खाली टोकापर्यंत सगळीकडे छानपैकी असं लावून घ्यायचं। तुमचे केस किती मोठे त्या हिशोबाने हे ह्या सगळ्या सामग्री तुम्ही घ्यायची आणि केसाला म्हणजे थोडासा असं मसाज करायचा आणि इथून ते खालीपर्यंत लावायचं। 10 मिनिटं ठेवायचं। 10 मिनिटांनी कुठल्याही माइल्ड शॅम्पूने तुम्ही केस धुवायचं। ह्या आठवड्यातून एकदा करा बघा, तुमचे केस मस्त सॉफ्ट, सिल्की आणि मुलायम असे होतील। आणि शिवाय तुम्ही या सतत करत राहिले नाही, तुम्हाला स्वतःलाच ह्या गोष्टीचा मी सांगितल्यामुळे नाही, तर हे करून बघा, तुम्हाला स्वतःलाच याचा केसामध्ये फरक जाणवेल। आणि हे तुम्ही केसांची काळजी, शिवाय तुम्ही आपल्या स्वतःच्या केसांची काळजी घेणं पण गरजेचं आहे। जर तुम्ही थोडाफार वेळ आपल्या केसांसाठी किंवा आपल्यासाठी जर काढला तर नक्की त्याचा फरक तुम्हाला स्वतःलाच दिसून येईल। तर अशा प्रकारे या वस्तू वापरून तुम्ही घरच्या घरी तुमच्या हेअर स्पा तयार करू शकता आणि तुम्ही करून बघा, तुम्हाला खूप फरक जाणवेल। तर चला, तर मी हा माझा व्हिडिओ इथेच थांबवते। आता आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय, लव यू ऑल।